सन्माननीय विनोदजी भोईर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर निघून जाताना दिसतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय बाईटच्या स्वरूपात हा चौकार येताना, बॅटच्या स्वरूपात हा चौकार येताना दिसतोय. ते हाताला चेंडू तिकडे लागून गेलेला आहे. संधी होती तिकडे विकेट किपरकडे, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. मात्र चेंडू भन्नाट वेगाने, गोलीच्या वेगाने हा बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलेला आहे. पहिल्या बॉलवरती एक नशिबाचा चौकार. आणि जयेश पाटील यांच्याकडून आता बक्षीस देखील जाहीर झालेलं आहे. प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचं कॅश प्राइज, 100 रुपये प्रत्येक विकेट करता दिले जातील. इथे पण पाहतोय फक्त हलक्यात हा चेंडू इथं खेळून काढलेला आहे. मयूर आहे तिकडे, बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील तेवढे सुरेख आणि एक सिंगल धाव कंप्लीट. विनोदांचं आगमन झालंय, त्यांचा मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. रोहित, इथे बघा चेंडूला हुक केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावण करता. बघा जसा चेंडू आला तसा चेंडू पाठवला मनीष तारवियाने. एक बिग शॉट आपल्याला मनीष तारवीच्या बॅट मधून पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे, मात्र चेंडू हा लेगिस्टी सोडून जाणार आहे. मनीष तारवी एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. कॉमन परिसरातील एक उभरता सितारा. भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला खेळताना पाहत असतो. एक यंगस्टर क्रिकेटर पण पाहतोय. आणि इथे देखील एक नजाकत भरा स्ट्रोक, एक गुडघा आपण त्याने बघितला वाकवला आणि चेंडूला सीमा रेषेचा बाहेरचा रस्ता दाखवला. चौकार. पोरी मना झाला तसे, पोरी मना झाला तसे. डोंगराच्या माथ्यावर मी लई जो नाव तुझा लिहून ठेवतो. डोंगराच्या माथ्यावर मी लई जो नाव तुझा लिहून ठेवतो. सोळा धाबा धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झाले 4. पुढे साचवून करण्याचा प्रयत्न मनीष याचा. अगोदर चेंडू जर आपण बघितला ना तर थोडेसे पुढे चेंडू ठेवले होते, स्लॉट मध्ये होते मनीष तारवी याच्या. मात्र हा चेंडू थोडासा मागे ठेवला आणि उचली देखील दिली आणि बीट होतोय मनीष तारवी. धावसंख्या आपण पाहतोय 16. ऑन साईडला खूप चांगला प्रहार केलेला आहे. या चेंडूवरती धावा मिळतील, पाहूया किती धावा. तर 4 धावा गॅप शोधलाय मनीष तारवी आणि चौकार येतोय. पहिलं षटक समाप्त. 20 धावा धावफलकावरती. धीरे धीरे चाल गो मैना कंडीले पाडी
पहिल्या षटकात 20 धावा आलेल्या आहेत. ऑफ ड्राईव्ह इथे केले चेंडूला. रक्षक आहे तिकडे प्रवीण. चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. आणि आता आपण पाहतोय मनीष पुन्हा एकदा खेळण्याकरता स्ट्राईक वरती सज्ज झालेला आहे. त्याने पहिल्या षटकात 20 धावा तब्बल कुठल्यात. फुलटा चेंडू बॅटच्या स्टिकरवर त्या चेंडू येऊन लागलेला आहे. शतरक्षक आहे तिकडे, जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. बिग विकेट डाऊन. मोठा हादरा दिला जातोय बाबा स्पोर्ट्स कामा स्टेशन या टीमला. पहिला गडी बाद मनीष तारवी बॅक टू द टग आउट. यानंतर मॅच होणार आहे गावदेवी शास्त्रेकर पाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर. प्रवीणजी परेड याचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर बाबा स्पोर्ट्स आपण पाहतोय जो संघ इन ऍक्शन आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यांचे भरपूर प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी टायगर स्पोर्ट्स बिपाडा संघ देखील उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय कृष्णा भोईर जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, त्यांचं देखील आगमन झालंय. आपण पाहू शकता एवन जोडी साईनाथ भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर हर्षल न्यू बॅटर इन झालाय, स्ट्राईक वरती असेल. पहिला चेंडू फुल टॉस होता, फुल टोल वसूल करता आलेला नाहीये आणि हा चेंडू सरळ यस्टर वरती जाऊन आदळलेला आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे हा फलंदाज बाद झालेला आहे. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस पदीचा चेंडू थोडासा स्लीप झाला तिकडे बैठक शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. इथे आपण पाहतोय हर्षल हा बाद होताना दिसतोय. इथे देखील फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडू फरार सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत चौकार, 4 धावा. थँक्यू. बघा पहिल्या बॉल वरती हर्षल तारवी हा कम नशिबी ठरला, मात्र इथे नशिबवान ठरलाय संजय, कारण तिकडे 2 शतरक्षक होते, दोन्ही शतरक्षकांना तो चेंडू मिळालेला नाहीये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे 4 धावांकरता. चला दुसरा चेंडू पाठवून द्यायचा आहे तिकडे. चला शतरक्षक तिकडे जर गेला असेल तर आतमध्ये यायचं आहे.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. प्रफुल्ल आहे आपण यष्टांच्या मागे. तिकडे थोडीसा चाच पडतोय आणि सोरटी धाव इथे कंप्लीट होईल का? तर कंप्लीट झालेली आहे. बघा प्रफुल्ल तिकडे आता कमनशिबी ठरलाय. त्याच्या दिशेने चेंडू गेला. बघा बॅटचा एज लागला. प्रफुल्लने चेंडू तो पकडला. मात्र ज्यावेळेस चेंडू पकडण्यासाठी गेला त्याचा तोल त्याला सांभाळता आलेला नाहीये आणि फेकी देखील थोडीशी उशिराने झाली आणि आपण पाहतोय सुरक्षित आपण पाहतोय बॅटर हा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. ते पाहतोय इथे देखील फुलटॉस चेंडू आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त फुलटॉस चेंडू टाकले समीर याने चांगले क्षेत्ररक्षण केलंय आणि पुन्हा एकदा 2 धावा या वेगाने कंप्लीट होताना दिसत आहेत. धावसंख्या आता 29 धावा या धावफलकावरती. 29 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी देखील बाद झालेत. अक्षय येतोय. अक्षय याच्या मॅचेस जर आपण बघितलं तर 77 मॅच मध्ये 63 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. चला घाई करायची थोडीशी थोडीशी घाई करा. यानंतर गावदेवी शिलोत्तर आणि गावदेवी शास्त्रीकरपाडा असा मॅच असणार आहे. शिलोत्तर संघाचं आगमन झालंय. तर शास्त्रीकरपाडा टीम आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. इथे बघा काय फटका केलाय दिल स्कूप. सूर्यकुमार यादव तिलक दिलशांच्या अंदाजामध्ये हा फटका ते खेळलाय. इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव कंप्लीट झाले की नाही हे पाहण्याकरता आपण पाहतोय पंचांनी रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. बघा ज्या प्रकारे फटका खेळलाय. खूप सुंदर स्ट्रोक तिकडे केला गेला. आणि इथे आपण पाहतोय बॅट हवेमध्ये आहे की जमिनीवरती आणि ग्राउंड अप अँड आपण पाहतोय की अल्ट्रा स्लो मोशन मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हातामध्ये आलाय. बॅट ग्राउंड अप झालेली आहे आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा त्या शेतात करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि आपण पाहतोय एक धाव इथे पूर्ण झाली. लेग बायच्या सुरुवात ही धाव पूर्ण झाली. धावसंख्या 32.
इथे आपण पाहतोय पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू इथे निर्धाव येतोय, डॉट बॉल. अक्षय याने कमबॅक केलं या षटकामध्ये. बॉल टाकून झाले 3. धावसंख्या आपण पाहतोय 31. बॅटचा टॉप एज लागलाय, चेंडू यष्टांच्या मागे वेगाने निघून चाललाय. सरळ चेंडू 4 धावांनी करता निघून गेलेला आहे. चौकार. आपण पाहतोय महेंद्र जाधव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 36 झालेली आहे. चेंडू टाकून झालेत 4. अक्षय याने देखील 7 धावा खर्च केल्यात. ऑन साईडला काय फटका खेळलाय, अफलातून स्ट्रोक आहे. प्रॉपर कनेक्शन, बेमिसाल टायमिंग. चेंडू सरळ निघून गेलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावन करता बिग शॉट, षटकार. थँक्यू. संजय याच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. संजय भोईर. या षटकाराने धावसंख्या आता 42 वर जाऊन पोहोचलेली आहे. 42. 42 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथे मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय आणि झेल सोडतोय. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे होतोय आणि तिसरी धाव देखील जलद गतीने पूर्ण झाल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. भावेश आणि संजय गणना 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय बाबा स्पोर्ट्सचा संघ. डीजे सतीश. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची सुरुवात झालेली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता जगदीश आलेला आहे. इथे आपण पाहतोय सरळ बॅटने फटका केलाय. बॉलच्या डोक्यावर तिकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दोन धावा आपण पाहतोय इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचलेल्या आहेत. इथे पाहतोय आपण तिथे 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात.
इथे आपण पाहतोय सरळ बॅटने आपण पाहतोय इथे हा फटका खेळून काढला गेला होता. 2 धावा इथे पलून पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेनिशी आपण पाहतोय धावसंख्या आता 52 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. फुलटा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. वन बॉम्ब चेंडूला कलेक्ट करतोय तोपर्यंत एकदा कंप्लीट झालेल्या फेकी खराब झालीचा फायदा उचलला गेला. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या. धावसंख्या आता आपण पाहतोय वेगाने पुढे जाताना दिसतंय. संजय भोईर याने काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 11 चेंडूमध्ये त्याने 29 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 54 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बघा काय फटका केला मात्र क्षेत्ररक्षक आहे. सोडलाय झेल तिकडे. स्लॉक स्लिपचा फटका ते केला गेला होता. झेल सुटला गेला आणि ते आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि इथे काय घडलंय तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे संजय भोईर हा बाद होतोय. जगात हाय लय भारी इमोशन्सनी भरलेली काळजाला फिरणारी यारी. आपण पाहतोय तर शेवटचा चेंडू हा निर्धाव येतोय. अशा प्रकारे आपण पाहतोय षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 56 धावा या धावफलकावरती 57 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 बॉल मध्ये 57 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चला कॅप्टन या गावदेवी शिल्लोतर आणि गावदेवी शास्टेकर बाडा. गावदेवी शिल्लोतर आणि गावदेवी शास्टेकर बाडा. थँक्यू विजय. शास्टेकर बाडा संघाचा कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. दशरथजी शेलका आपण लवकरात लवकर टास्क करण्याकरता यायचं आहे. तर सन्माननीय विनोद दादा आपणास विनंती करतोय आमच्या टास्क बॉक्स मध्ये या. आपल्या शुभहस्ते आपण टास्क करायचा आहे. विनोद दादांच्या शुभहस्ते आपण इथे टास्क करतोय. चला बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. छापा असता कॉल आणि काटा आलेला आहे.
दादांना विनंती आहे आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत खेळाडूंना. दसऱ्याची आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? रक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, यामागचं कारण सांगू शकाल? रक्षण सगळीकडे घेतो. शिवतर संघ या अगोदर तुमच्या समोर कधी आलाय की प्रथमच येतोय? आलेला आहे. निर्णय काय लागला होता? विजय मिळाला, पराजय मिळाला? राईट. या मैदानावरती आणि या मॅच मध्ये परतफेड करण्याचा प्रयत्न करा. हो. शुभेच्छा असेल, जास्त वेळ घेणार नाहीये. प्रवीण, टॉस गमावलाय, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखंच आहे. जे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असती. आता बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? कमीत कमी 60. असे 60 धावा बनवण्यासाठी असे कुठले खेळाडू आहेत जे इन्फॉर्म आहेत आणि चांगल्या टच मध्ये चांगली बॅटिंग करतील? ललित, अजय, प्रवीण आणि महेंद्र. विशाल पण आहे. त्याला जास्त वेळ घेत नाहीये, कारण मॅच देखील सुरू होतोय. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, टॉस शास्त्रीकरपाडा संघाने जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरता गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोतर संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. नेक्स्ट मॅच, चला जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. त्या अगोदर डीजे कडे जाऊया आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. मला वाटतं डीजे विश्रांतीसाठी गेलेत, तर आपण सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. तिथे सज्ज आहेत दर्शन जिडोपके. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीप. जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा आयोजित चंद्रकांत स्मृती चषकचा आता दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसामधील चौथी मॅच पाहतो आपण. एका मोठ्या टार्गेट कडे वाटचाल झाली होती. पहिल्या इनिंग मध्ये पाहिले तर 57 टार्गेट सेट केलं गेलंय. पहिल्या षटकात मनीष तारवे यांना पाहतोय पण बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू पाहिला तर रोहित साठी तेच तर्रार होता. पहिला चेंडू आला निर्धाव. पहिला चेंडू पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता गोलंदाज मनीष तारवे यांनी. एक यंग अपकमिंग टॅलेंट आहे. यावेळेस बघा तेच तर्रार, पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू होता. सरळ चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाच्या रूपामध्ये. अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. यावेळेस पाहतोय आपण चेंडू जातो सरळ नॉनस्टॉप पॉइंट लाईनच्या बाहेर येतोय चौकार. लेग बाईटचा चौकार येतोय. जस्ट बॅटला लागला होता. ओके. थँक्यू डीजे. बघा या चौकाराने धावफलकचं अकाउंट ओपन होतोय. या 4 धावेने समीरसाठी एक प्राइज लागलेला आहे. 2 षटकारामध्ये 2000चं पारितोषिक लागलेलं आहे अजय कानात यांच्याकडून. अजित कानात यांच्याकडून 2 षटकारामध्ये 2000 समीरसाठी असेल हे पारितोषिक. मनीष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस लोअर फुल्ड चेंडू बॅक टू बॉलवर खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय भावेश यांना चांगला थ्रो आणि बघा समीर यांच्यावरती पारितोषिक लागलं होतं पण समीर पाहतोय रनआउट स्वरूपामध्ये डगआउटच्या आशेला पोहोचताना. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू डीजे. बघा आत्महत्या करून घेतली होती समीर यांनी. स्वतः विकेट सॅक्रिफाईस करून घेतली कारण रोहित सारखा फलंदाज डेंजर एडला होता. धावसंख्या फक्त पाहिले तर 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. तर नॉस्ट्राइक एंडला आपण पाहतोय अक्षय जाधव यांना पाहतोय नॉस्ट्राइक एंडला. यावेळेस हाफ ट्रॅकर होता उसरी घेणं चेंडूचा फटका चांगला आहे. चेंडू जातो एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. 4 धावा. उसकी झलक दार भर जाता है दमदार सबसे अलग उसकी झलक हर भर जाता है दमदार आहे नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार सुपरस्टार. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या षटकामध्ये पाहिलं तर 2 चौकार आलेत पण 2 चौकारानंतर शेवटच्या बॉलवरती अजून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 57 धावांचा टार्गेट कंप्लीट करत असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा बॉल फुल टॉस बॉल मुस्तामिंग झालाय. नो मॅच लाईनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग क्षेत्रामध्ये पाहतो आपण शतरक्षक आहे तिकडे आणि या 2 धावा या 2 धावणीशी धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा आता आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहूया 1-1-1 for 1. 18 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता असेल या सामना जिंकण्यासाठी. इक्वेशन पाहिलं तर कंपॅरिझन पाहिलं तर बाबा स्पोर्ट्स कामन संघाच्या 20 धावा होत्या. एका विकेट त्यांची गेली नव्हती परंतु पहिल्या षटकामध्ये जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीवाडा संघाच्या पाहिलं तर 11 धावा आहेत आणि एक फलंदाज पाहिलं तर तंबूच्या आशेला पोहोचलाय. यावेळेस पण थोडस बॅकफूट वरती आहे डोंगरीवाडा संघ परंतु जोपर्यंत अक्षय आणि रोहित ही जोडी असेल तोपर्यंत आशा पल्लवीत असतील डोंगरीवाडा संघाच्या. कारण हे दोन्ही फलंदाज पाहिले तर एक आक्रमक फलंदाज आहेत आणि मोठे मोठे फटक्यासाठी जाणले जातात दोन्ही फलंदाज. न्यू बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती तर भावेश भोईर. छोटा पॅकेट बडा डायनामाइट आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर. अक्षयसाठी पहिला बॉल यावेळेस फक्त आणि फक्त चेक केलाय. या बॉलला आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे त्याच्यामुळे होते फंबल. दुसरा शतरक्षक पागा चांगला कमबॅक चांगला बॅकअप होतं परंतु पैकी थोडीशी खराब झाली. त्याचा फायदा पाहिला तर 3 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. 3 धावा या 3 धावण्याची धावफलक परत सरकते जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर 14 रन्स ऑन बोर्ड. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. रोहितसाठी पुढचा बॉल घेऊन यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅट अँड बॉल संपर्क पंच आपल्याला दर्शवतील काय घडलंय. शतरक्षकडून थोडंसं फंबल झालं होतं. यस बॅटला स्पर्श झाला होता चेंडू इनरेज लागली होती आणि चेंडू सरळ गेला होता एका धावेसाठी. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते 15 रन्स ऑन बोर्ड. बघा कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचे मोठे फटके येणं गरजेचं आहे. अक्षय सारखा फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क होते थोडीशी बॅट त्यांची शांत आहे. यावेळेस लॉस करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या परफेक्ट रेडार मध्ये चेंडू आला होता परंतु बॅटचा संपर्क इतका चांगला झाला नव्हता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहतो आपण शतरक्षक होता तिकडे तैनात. एक सिंगल धाव येते. बघा जास्त जास्त सिंगल डबल वरती भर दिला जातोय या मॅच मध्ये या इनिंग मध्ये. इक्वेशन झालं हे 15 मध्ये 41 ची आवश्यकता असेल. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो पण स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. दुसरा धावाचा प्रयत्न सुद्धा कम्प्लीट होताना पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन विकेट होते परंतु मोठे फटके येऊन देत नाहीये. कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम यावेळेस पाहिलं तर गोलंदाजाने केलंय.
यानंतर अजून एक बिग फाईट आपण पाहतील गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा त्यांच्या विरुद्ध असतील गावदेश चिलोत्तर. यावेळी मिसटायमिंग झालाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. शतरक्षक घेतोय, विकेट किपर स्वतः गोलंद चेंडूच्या खाली आणि बघा चांगला झेल, सुरेख झेल आणि फलंदाज होतोय फेल. अजून एक विकेट पाहतोय आपण तंबूच्या आशाला जाताना पोहोचतोय. मिस्टर रोहित बॅक टू डग आउट. दिसतंय नटीवाणी सिनुमावाली मधुबाला माधुरी करिश्मा. दिसतंय नटीवाणी सिनुमावाली मधुबाला माधुरी करिश्मा. अगं सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा. अगं सुषमा तुझे डोळ्याला शोभते चष्मा. जगदीश पाहतो पण न्यू बॅटर. आकाश पाहतो आकाश यांना पाहतोय नॉन स्ट्राईक खेळला. आकाशाच्या बॅट मधून अजून सुद्धा मोठे फटके आले नाही. सॉरी अक्षय आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अक्षयच्या बॅट मधून एक आक्रमक फलंदाज आहेत. त्यांच्या बॅट मधून मोठे मोठे फटके आपण पाहिल्यात सातत्याने येतात, परंतु आज त्यांची बॅट पाहिली तर थोडी शांत आहे. यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता. पंच आपल्या बद्दल वळतील. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि एक धाव येते अवांतर. अवांतर धावाने धावफलक होतोय बदल. धावसंख्येतून पोहोचते 19 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. षटक संपतंय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 19 या आकड्यावर जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इक्वेशन जरा 12 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता असेल. सरासरी पाहिले तर 3 मोठे फटके प्रति षटकामध्ये येणं गरजेचं आहे. कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये बाबा स्पोर्ट्स कामन संघाच्या 29 धावा होत्या आणि 2 महत्वाचे गडी डाऊन झाले होते. आणि यावेळेस पाहिलं तर डोंगरीपाडा संघाचे पाहिलं तर 19 धावा आहेत, म्हणजे 10 रन्सने पाठी आहेत आणि 2 गडी सुद्धा त्याचे गारद झालेत. म्हणजे भरपूर पाठी आहे डोंगरीपाडा संघ. तिसरं षटक हाताळी रोहित त्यांना पाहतोय पण बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन रोहित. अक्षय यावेळेस बघा जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही, परंतु पंच आपल्या बाजूला वळतात. अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. हॅलो, आपण पाहतोय प्रकाशजी भोईर यांच्याकडून संजय भोईर आणि भावेश भोईर यांच्याकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. इथे पाहतोय आपण बॅटचा एज लागलाय आणि चेंडू तिकडे डीप मध्ये निघून चाललेला आहे. तिकडे 2 धावा घेण्याची संधी होती आणि आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पाहतोय भावेश भोईर यांचे पिताश्री आहेत प्रकाशजी भोईर आणि संजय यांचे काकाश्री आहेत. त्यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस आपण पाहतोय जाहीर झाले दोघांसाठी. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतो तर 22 या आकड्याला जाऊन पोहोचते. 22 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या जातात. अक्षय यांना मोठी खेळी करावी लागेल. संघ थोडासा पाहिला तर बॅकफुट वरती गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. बघा दुपारच्या सत्रामध्ये पंचांना सुद्धा थोडस व्यायाम करायला लागतोय. बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊचा हार्ड विषय बनलाय नवा. उपरवाले की मिली तू आमच्या भाऊ
न्यू बॅटर आपण पाहतोय नितीन यांना पाहतोय 0728 ची जर्सी परिधान केलेला फलंदाज बॅटिंग मार्क वरती नितीन. यावेळेस हाफ टकर बॉलचा फटका फसलाय. स्वतः विकेट किपर जातो चेंडू खाली आणि अप्रतिम झेल संपतो इथे नितीनचा खेळ. गोल्डन डकचा शिकार होतोय नितीन. बॅक टू डक आउट. कॉन अरे काफी पडतंय साऱ्यांना आता परम पाटील नाव. परम पाटील नाव. थँक्यू लय हसकी तो गाव. बघा प्रति षटकारामध्ये प्रमोद साठी पारितोषिक लागलेले आहे. प्रकाशजी भोईर यांच्याकडून भावेश बोरसाठी 500 रुपये आणि संजय बोरसाठी 100 रुपये. म्हणजे इकडे भावेश भोईर यांचे पिताश्री आहेत प्रकाशजी भोईर. यावेळेस पाहतो तर जगदीशसाठी सुद्धा पारितोषिक लागलेलं आहे. प्रत्येक षटकारामध्ये 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. प्रमोद साठी लागलेलं आहे सॉरी. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. पूर्णपणे या मॅच वरती पाहिलं तर पकड बसवलंय. पाचवा चेंडू या षटकातील. यावेळेस पाचवा पण चांगल्या टप्प्यावरती चेंडू आदळलाय. स्विंग अँड मिस. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव येतोय. पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहतो भावेश यांना. एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. तर समीकरण झालेलं आहे 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. या मॅच वर पूर्णपणे पकड बसवलाय. चला यानंतर दोन्ही संघाने लवकरात लवकर ताबा घ्यायचा आहे ग्राउंडचा. हर्षद शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. यावेळेस लोअर फुल चेंडू होता. पुल केलाय. फटका फसलाय. चतुष्ट गेलो चेंडू खाली आणि करत नाही चुकी. जगदीश यांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. अजून एक फलंदाज पाहतोय तंबूच्या आश्राला परतताना. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. बघा पारुचिक आलाय गोलंदाज हर्षदसाठी. 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे संतोष घोष यांच्याकडून. एका ओव्हरमध्ये कशावर सुद्धा विकेट घेतल्या. लागोपाठ घ्या किंवा एक चेंडू सोडून घ्या परंतु 3 विकेट घ्या. पुढचा बॉल हर्षद यांचा. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय 1700 होता तिकडे तैनात. बघा चांगला फेकी. बघा बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशनचा विचार केला तर चांगली फिल्डिंग पाहिली आपण या इनिंग मध्ये. झेल सुद्धा कन्वर्ट केलं. हाफ चेंजेस सुद्धा कन्वर्ट केलेत फिल्डिंग करण्यास संघाने. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. कार्पेटला रोल करत जातो चेंडू. बघा मनीष यांच्याकडून थोडीशी चुकी होते. मनीषानं चुकून चेंडू जातो सर सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी अजून सुद्धा सामन्यात. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता
पंचांचा वन बाउन्सचा इशारा आलेला आहे. बघा जास्त उसळी घेणारा चेंडू होता. गोल्डन म्हणून स्पॉट होऊन सरळ चेंडू डोक्याच्या वरून थोडासा गेला होता. पहिला बाउन्सर पंचांनी दंडित घोषित केलाय. पुढचा बॉल यावेळेस बघा पुन्हा एकदा जागा म्हणून खेळायचा प्रयत्न केला होता. पंच आपल्याला कळवतील बॅटला लागलाय का बॉल. लेग बायचा इशारा पंचांचा. शेवटचा चेंडू असेल. या मॅच वरती पूर्णपणे पकड बसवलाय बाबा स्पोर्ट्स कामान रेल्वे स्टेशन संघाने. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धावलाय. सामना जिंकलाय तो बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन या संघाने. हळक 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 जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा. यानंतर अजून एक मॅच तुमच्या भेटीसाठी येणार आहे. एका बाजूला असलेला गावदेवी शास्त्रीकर पाडा, दुसऱ्या बाजूला गावदेवी शिलोत्तर. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होईल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. यस डीजे. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची